आणि आता महत्त्वाच्या 25 बातम्या आपण पाहूया। भविष्यामध्ये द्रौपदीचा विचार करावा लागतो की काय अशी स्थिती येईल। मुलींच्या जन्मदरावर बोलताना अजित पवारांचं वक्तव्य। रायगडमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करत सुनील तटकरे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार। हसन मुश्रीफ रवींद्र चव्हाण अर्ज भरताना उपस्थित राहतील तर सुनील तटकरे रायगडमधून महायुतीचे उमेदवार आहेत। उद्या सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार बारामतीमधून उमेदवारी अर्ज दाखल करणार। दोन्ही गटाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन होण्याची शक्यता। भाजपचे सांगलीचे लोकसभा उमेदवार संजय काका पाटील उद्या दुपारी 12 वाजता अर्ज भरतील। अर्ज भरल्यानंतर दुपारी 2 वाजता शिंदे फडणवीस अजित पवारांच्या सभेचं आयोजन। अहिल्यादेवी होळकरांचे वंशज शरद पवारांसोबत भूषणसिंह होळकरांचा उद्या शरद पवार गटामध्ये पक्षप्रवेश। होळकरांची राष्ट्रवादी काँग्रेस राज्याच्या उपाध्यक्षपदी निवड होणार। दक्षिण मुंबई मतदारसंघासाठी उद्या बैठक। ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई यांच्यासाठी उद्या सकाळी 10 वाजता बैठक होणार। वर्षा गायकवाड, चंद्रकांत हंडोरे, राखी जाधव उपस्थित राहतील। यवतमाळनंतर वाशिममध्ये सुद्धा भावना गवळी प्रचारामध्ये सक्रिय। महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्यासाठी वाशिममधील कळंबा महाली इथे खासदार भावना गवळींकडून प्रचार। संभाजीनगर लोकसभेसाठी महायुतीच्या उमेदवाराची उद्या घोषणा होणार। भाजपच्या भागवत कराड यांची माहिती। महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर मनसेकडून लोकसभेसाठी समन्वयकांची यादी जाहीर। राज ठाकरेंकडून 22 समन्वयकांची नेमणूक। अजित पवारांनी दौंडमध्ये माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारियांची भेट घेतली। काही दिवसांपूर्वी शरद पवार सुप्रिया सुळेंनी घेतली होती कटारिया यांची भेट। प्रेमसुख कटारिया भाजपचे आमदार राहुल कुल यांचे निकटवर्तीय। राणा दाम्पत्याने घेतली अभिजित अडसूळ यांची भेट। अभिजित अडसूळांनी नवनीत राणांच्या उमेदवारीला विरोध केला होता। राणा दाम्पत्याकडून अडसूळांच्या मनधरणीचा प्रयत्न। राजकारणामध्ये कोणी कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो, आम्ही सर्व एकत्र मिळून लढू। राणा दाम्पत्याच्या भेटीनंतर अभिजित अडसूळ यांची प्रतिक्रिया। राणा दाम्पत्याला अक्कल नाही, आनंदराव अडसूळांचा राणा दाम्पत्यावर निशाणा। मी राजकारण सोडेन पण राणा दाम्पत्याचा प्रचार करणार नाही, आनंदराव अडसूळ यांचं स्पष्टीकरण। पती पत्नीला खरंच अक्कल आहे की नाही हा माझ्या पुढे प्रश्न आहे। नैतिकता नाहीच आहे। त्यांनी असं जाहीर केलं, हे बाप बेटे माझ्या प्रचाराला येतील त्यावेळेस सांगितलं राजकारण सोडेन पण मी। अरविंद सावंतांनी उद्धव ठाकरेंकडून एबी फॉर्म स्वीकारला। रावणाचं राज्य जाऊन रामराज्य यावं यासाठी एबी फॉर्म स्वीकारला। ठाकरे गटाचे दक्षिण मुंबईचे उमेदवार अरविंद सावंतांची प्रतिक्रिया। साताऱ्यामध्ये खासदार उदयनराजेंनी घेतली अजित पवार गटाचे आमदार मकरंद पाटलांची भेट। उद्या होणाऱ्या भव्य रॅलीबाबत झाली चर्चा तर उदयनराजे उद्या उमेदवारी अर्ज भरणार। एकनाथ खडसेंना जीवे मारण्याची धमकी। दाऊद छोटा शकील गँगकडून 4 वेगवेगळ्या नंबरवरून खडसेंना धमकी। खडसेंकडून मुक्ताईनगर पोलिसात तक्रार दाखल। बाळासाहेब तावरेंची सुनेत्रा पवारांच्या प्रचार प्रमुखपदी नियुक्ती। बारामती विधानसभा मतदारसंघाच्या प्रचार प्रमुख पदाची जबाबदारी कालच बाळासाहेब तावरेंनी घेतली होती। शरद पवारांची भेट। शरद पवार यांच्याकडून उत्तम जानकरांना आमदारकीचं आश्वासन दिल्याची चर्चा तर जानकर महाविकास आघाडीचं काम करण्यास सकारात्मक, सूत्रांची माहिती। उत्तम जानकर सोबत असावेत माळशिरसच्या जनतेची इच्छा। धैर्यशील मोहिते पाटलांची उत्तम जानकर पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया। बीडमधील शहरासह ग्रामीण भागामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस। वादळी वाऱ्यामुळे अनेक झाडं उन्मळून पडली। साताऱ्यामधील वाई जावळी तालुक्यामध्ये पावसाचा धुमाकूळ। शहरासह ग्रामीण भागामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी। अयोध्येमध्ये रामलल्लाच्या मूर्तीला सूर्यकिरणांचा अभिषेक। देशभरासह अयोध्या नगरीतही रामजन्माचा उत्साह। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आसाममधील रॅली दरम्यान वेळ काढून रामलल्लाचा सूर्यकिरण अभिषेक सोहळा पाहिला। अयोध्येमध्ये रामनवमीच्या निमित्तानं रामलल्लाचा सूर्यकिरण अभिषेक सोहळा संपन्न।